जर शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचनाच नाही तर रात्री अपरात्री ड्रोन सर्वेक्षण कसले करताय? राजू शेट्टी यांचा पोलीस महसूल प्रशासनाला सवाल. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ होऊ देणार नसल्याचा केला निर्धार. सांगली जिल्ह्यातील विटा भागात शक्तिपीठ महामार्गासाठी होणाऱ्या ड्रोन सर्वेक्षणास तीव्र विरोध होताना दिसून येतो आहे. सलग दुसऱ्या दिवशी प्रचंड पोलीस बंदोबस्तामध्ये ड्रोन सर्वेक्षण विटाजवळील भाग्यनगर नागेवाडी या गावात करण्याचा प्रयत्न पहाटेपासून करण्यात आला. मात्र शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर हे सर्वेक्षण 2 भागांमध्ये 2 दिवस करण्याचा प्रयत्न झाला. या भागामध्ये आज माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी भेट देत कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घ्यावी, आम्ही तुमच्या पाठीशी राहू असा विश्वास व्यक्त करत पोलीस हे जनरल टायर असल्याची टीका केली. पहाटे 2 वाजता मोजणी सेनेची काय गरज होती असा सवाल उपस्थित केलेला आहे. दुसरीकडे शक्तिपीठ महामार्ग विरोधात ज्या वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरकती दाखल केल्या होत्या त्या हरकतींना जिल्हाधिकाऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाची अजून अधिसूचना जारी नाही, त्यामुळे या हरकतीबाबत आम्ही कोणताही निर्णय देऊ शकत नाही असं पत्र देत हरकती निकालात काढलेल्या आहेत. जर शक्तिपीठ महामार्गाची अधिसूचना जारी नाही तर ही रात्रीच्या वेळेस ड्रोन मोजणी सर्वेक्षण का होते असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी गेल्या 3 वर्षापासून आम्ही सातत्यानं आंदोलन करतोय. याचं कारण हा रस्ता पूर्णपणे अव्यवहारी आहे, खर्चिक आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेवर टोलच्या माध्यमातून पडणारा हा सगळा खर्च आहे. कारण यातला 1 रुपयासुद्धा सरकार खर्च करणार नाही. टोलच्या माध्यमातून हे सगळं कर्ज फेडायचं आहे आणि त्यामुळं 1,15,000 कोटी रुपयाचा हा सगळा बोजा हा महाराष्ट्राच्या जनतेवर, विशेषतः या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्यावर टोलच्या माध्यमातून पडणार आहे. आमदारांना टोल नाही, खासदारांना टोल नाही, मंत्र्याला टोल नाही, सरकारी अधिकाऱ्यांना टोल नाही, कलेक्टरला टोल नाही, न्यायाधीशाला टोल नाही, पोलिसांना टोल नाही. टोल आहे तो सामान्य जनतेला आणि त्यांनी हे कर्ज सगळं फेडायचं आहे आणि हे फुकटे लोक त्याच्यावरून फुकटचा प्रवास करणार आहेत. त्यामुळं सर्वसामान्य जनतेचा सुद्धा याला विरोध आहे, कारण समांतर रस्ता दुसरा उपलब्ध आहे. या गावामध्ये पहाटे 3 वाजता पोलिसांनी येऊन जबरदस्ती करून सर्वे करायचा प्रयत्न केला, पण इथल्या महिलांनी जागरूकपणानं त्यांना पिटाळून लावलेलं आहे. पहाटे 3 वाजता सगळं गाव झोपलेलं असताना प्रचंड फौजफाटा, दंगल निवारण पथक घेऊन 3 प्रांत आणि अनेक अधिकारी, मोजणी खात्यातले लोक येऊन या ठिकाणी मोजणी करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु इथल्या महिलांनी त्यांना पिटाळून लावलेला आहे. वास्तविक पाहता इथं येण्याचा त्यांना अधिकारच नव्हता. गंमत म्हणजे याच गावात 15 दिवसापूर्वी शेतकऱ्यांच्या केबली, इलेक्ट्रिक मोटारी चोरीला गेल्या. जवळजवळ 14-15 लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. तक्रार नोंद करूनसुद्धा गेल्या 15 दिवसामध्ये एकाही पोलिसाला इथंपर्यंत यावंसं वाटलं नाही. हा परिसर पोलीस स्टेशनपासून जेमतेम 7-8 किलोमीटर अंतरावर आहे, पण तरीसुद्धा त्यांना इथंपर्यंत यावंसं वाटलं नाही. मात्र शक्तिपीठ महामार्गाचा सर्वे करण्यासाठी मात्र शेकडो पोलीस प्रचंड फौजफाटा घेऊन येतात रात्री आणि ते रात्री सगळं गाव झोपलेलं असताना. मी आता तुम्हाला जिल्हाधिकारी सांगली यांनी 1 जूनला जे काही पत्र दिलेलं आहे, कारण 25 मेपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला शक्तिपीठ महामार्ग नको म्हणून हरकती घेतलेल्या होत्या आणि त्या हरकतीला उत्तर असं दिलेलं आहे. त्यातला शेवटचा पॅरेग्राफ वाचून दाखवतो. यास्तव आज रोजी शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रयोजनासाठी माननीय शासनाकडून उक्त अधिनियमाचे कलम 15चे पोट कलम 2 अन्वये प्रसिद्ध करायची अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही. यास्तव आपण दाखल केलेल्या हरकती अर्जावरती इकडून कोणतीच कारवाई करता येत नाही. सबब आपला संदर्भीय अर्ज इकडून निकाली काढण्यात येत आहे. मग जर अधिसूचनाच जाहीर झालेली नाही आहे तर मग हे सरकारी अधिकारी रात्री इथं काय करत होते? ते चोऱ्या करायला आलेले होते का? ते मोनार्क कंपनीच्या खाजगी कामासाठी आलेले होते का? कारण सर्वे करायचं काम या मोनार्क कंपनीकडे आहे. म्हणजे हे महाराष्ट्र सरकारचे नोकर आहेत काय त्या मोनार्क कंपनीचे नोकर आहेत? याचा खुलासा आता जिल्हाधिकाऱ्यांनी केला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.